नमस्कार. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित वय मी सावित्रीबाई ह्या नाटकाचा पहिला प्रयोग मी 3 जानेवारी 1989ला केला. विद्याबाळांची संस्था नारी समता मंच त्यांनी तो आयोजित केलेला होता आणि त्यानंतर हजारो प्रयोग मी केले. खरं म्हणजे हे नाटक करावं ही कल्पना मी त्याचा अभ्यास करत होते सावित्रीबाईंचा, त्यातून पुढे आली. वसंत पोद्दार नावाचा माझा मित्र तो योद्धा संन्यासी म्हणून एकपात्री प्रयोग करायचा. तर सावित्रीचा अभ्यास कर असं त्याला वाटलं आणि त्या अभ्यासातनं खरं म्हणजे हा विषय पुढे आला. प्राध्यापक राम बापट यांचं नाव न घेता मी पुढे जाऊ शकत नाही, कारण या पूर्ण संशोधनामध्ये प्राध्यापक राम बापट ह्यांचं फारच मोठा सहभाग आहे. मी काय वाचावं, त्याच्यावर चर्चा करणं, सावित्री ज्योतिबा समजून घेणं आणि मग मी स्वतः त्याचं लेखन करायचं ठरवल्यानंतर ते लेखन झाल्यावरती ते नाटक स्वाभाविकपणे मीच करायचं असा निर्णय घेतल्यावरती नारी समता मंच, विद्याबाळ यांची संस्था ते लोक पुढे आले आणि मी पहिला प्रयोग केला. त्यानंतर आजता गायत हे प्रयोग म्हणजे 32 वर्ष होऊन गेली प्रयोग सुरू करण्याला, तर चालूच आहेत. आता तो प्रयोग मी मराठीतही करत होते आणि हिंदीतही करत होते. हिंदीतला पहिला प्रयोग मल्लिका साराभाई हिने दर्पण अकॅडमीतर्फे अहमदाबादला आयोजित केला होता आणि त्यानंतर कमला भसीनने दिल्लीत प्रयोग आयोजित केले होते आणि तेव्हापासून हिंदीचेही प्रयोग मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. गेल्या काही वर्षात अझीम प्रेमजी यांची जी संस्था आहे त्यांच्या संस्थेने, फाउंडेशन जे त्यांचं आहे, त्यांनी अनेक हिंदी प्रयोग भारतभर आयोजित केले. त्यामुळे हिंदीचेही प्रयोग मोठ्या प्रमाणावर या नाटकाचे चालू आहेत. अनेक मुली वेगवेगळ्या भाषांमध्येही हा प्रयोग करत आहेत. जसं मी गुजरातची अदिती देसाई तिचं नाव घेईन, किंवा सध्या ऋतुपर्णा विश्वास नावाची बेंगॉली मुलगी आहे, ती बेंगॉलीत हा प्रयोग करते आहे. मराठीतही सोनल पाटील नावाची मुलगी करते आहे, दीपाली जाधव म्हणून एक मुलगी करते आहे. कित्येक जण मला न सांगताही प्रयोग करतात, कारण मी प्रयोग सुरू केला तेव्हापासूनच हा प्रयोग कोणीही कधीही करू शकतं अशी भूमिका घेतलेली होती. कारण मला सातत्याने वाटायचं सावित्रीबाई यांच्या आयुष्यावर जर मी काही लिहिलेलं असेल तर त्याच्यावर फक्त माझा अधिकार नक्कीच नाही आहे. आणि म्हणून अनेक जणी प्रयोग करत असताना माझ्याबरोबर इतर नाटकातही काम केलेल्या शिल्पा साने आणि शुभांगी भुजबळ यांना घेऊन मला हे नाटक करावंसं वाटलं. याला कारण माझ्या असं लक्षात आलं की मी जो प्रयोग करते तो जर 30-32 वर्ष लोकांनी पाहिलेला असेल तर लोकांना नवीन नाटक बघताना काहीतरी वेगळं दिलं तर त्याचा जास्त नाटक पोचण्यासाठी उपयोग होईल. आणि दुसरी अशी ही गोष्ट होती की मी सुरू केलं त्या वयात आता त्या मुली आहेत आणि मला असं वाटतं की हा वसा आपण पुढच्या पिढीला नक्कीच द्यायला पाहिजे. कारण सावित्री ही एक प्रातिनिधिक व्यक्ती आहे आणि जी ग्रामीण भागामध्ये जन्माला आलेली, सुरुवातीला शिक्षण नसलेली, मात्र आपल्या पतीने आपल्याला शिकवलं आणि ती भारताची पहिली स्त्री शिक्षिका झाली, हा तिचा प्रवास आणि त्यानंतर अनेक चळवळींमध्ये पूर्ण वेळ तिने स्वतःला वाहून घेतलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने कामाला वाहून घेतलेल्या या जोडप्याची सातत्याने आठवण करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच हा वसा पुढच्या पिढीनं चालवायला हवा असं मला ठामपणे वाटतं. आणि म्हणून थोडा मी करत होते त्यापेक्षा वेगळा फॉर्म पकडून वय मी सावित्रीबाई हेच नाटक मी पुन्हा एकदा दिग्दर्शित केलं आणि हा वसा ह्या मुलींकडे दिलेला आहे. ह्या दोघीचा आता तो प्रयोग करतात हे खरं आहे, पण अजूनही माझं म्हणणं आहे कोणालाही कधीही कुठेही हा प्रयोग करावासा वाटला तर 100% करा. कारण सावित्री आपल्या सगळ्यांची आहे आणि ती आपल्या सगळ्यांची झाली
तरच हा समाजाचा विकास होणार आहे याचं भान आपल्याला यायला हवं. धन्यवाद. बघूया वय मी सावित्रीबाई. नमस्कार, मी शुभांगी. मी तुमच्याशी बोलायला आली सावित्री म्हणून. नमस्कार, मी शिल्पा. मी सुद्धा तुमच्याशी बोलायला आले सावित्री म्हणूनच. आजूबाजूला डोळं उघडून पाहिलं का जीव तुटतो बघा. आवा आमचा काळ गेला, बरं आज बी तुम्ही सारी तिथंच घुटमळतं का काय असं वाटायला लागतं. तुमच्या संग लई बोलावंसं वाटतं. आमचं जगणं, आम्ही काय केलं ते उलगडून सांगावंसं वाटतं. आता आम्ही लई काय केलं असं म्हणणं नाही माझं. अहो मी तर काय, त्यांची बायको झाले आणि त्यांच्या कामात कवा गुरफटून गेले हे ध्यानातच नाही आलं बघा. म्हणजे इतकी गुरफाटले का ते का माझं कवा झालं हे बी उलगडलं नाही. आता बघा, मी जन्माला आली ती नायगावात. नायगाव सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खंडाळा म्हणून तालुका आहे. त्यातलं आपले खेड. जेमतेम माणसं गावात राहणारे, परतवा माणसाला माणूस ओळखायचा. आणि त्यात मी तर काय नेवसे पाटलांची थोरलेले. मग काय विचारता माझा तोरा. शेताच्या ढेकळात ना सुसाट धावणारा माझा जीव काट बोचलं काय नाही बोचलं काय. जिपऱ्या कपाळ्या घेऊन गावची भटक भवानी जणू फिरत असायची. 4 वर्षांची झाली तवा आई म्हणायची, बाकर टाका शिका आता, मोठी झाली ना तू. पण माझं ध्यान तवा पिठात पाणी कालवण्याहून मातीत पाणी टाकून चिखल करण्यावरच असायचा. आई लई कावायची. हातात दिसल ते घेऊन माग धावायची. कार्टे, अगं लगीन करायचं ना तुझं. अनुम्या उन्हाळ दादांच्या माग जाऊन लपायची. चिचा पाडणं म्हणा, नाही तर जांभळाची नाजूक फांदी त्यावर चढून जांभळं काढणं म्हणा. म्या मोर एकदा तुटली ना जांभळाची फांदी पायाखालची. म्या धरलं वरनं लोंबकळायला लागली तर परकरातली जांभळं खाली पडायला लागली. लई गडबड झाली वरच्यावर तर माझ्या आयो जांभळा, आयो मैं पडती आयो फांदी तुटली काय. यारड्या वरड्यानं आई धावत आली. तिनं दादांना बोलिवलं. बघा परताप लेकीचं म्हणत माझं लोंब कळणार ध्यान दावलं. दादा हसायचं लागलं. दादानी खाली काढली मला, पण आई बडबड करत राहिली, लई बडबड करत राहिली. हवं लगीन करायचं तिचं. मोडला हाड आणि झाली हात तुटकी लगडी तर कोण पत करेल तिला. आवाज जवळ जीवाचं वज पोरीशी जात आहे. आई ते खरं, पण जांभूळ खाकी एक तू असं मी आईला म्हणलं ना धावत सुटले बाहेर. परतवर दादांनी बी विचार केला होता का पोरीचं लगीन करायचं म्हणून. आणि पुण्याच्या फुलांच्या मुलाशी माझं लगीन ठरवलं. आता मला काय ठावते शेटजी कसं आहेत ते प्रश्न पडला. त्यांना चिचव चढता येतं का नाही, हिरीत पावता येतं का नाही, रातच्याला आकाशातल्या चांदण्या मोजाय आवडतात का नाही. कारण ते म्हणो शाळा शिकणार, बुक वाचणार. पण काय बी म्हणा, लगीन करायचंय म्हणून माझ्या नाकाचा शेंडा कसा तुरतुरायला लागला होता. हा आता आई दादांना सोडून जाणार म्हणून तसं जीवाला वाईट लागणारच की. पर उर्जनू थुई थुई नाचत होता मोरावानी पिसारा फुलून. आता पुण्याला शहराच्या गावी जाणार, टांग्यात बसणार. अजून काय बाय नाही म्हणलं तरी नजरेला दिसणारच की.
परतवा बायानी घराचा उमरा वलांडायची पद्धत नव्हती. रामाच्या सीतेनं उमरा वलंडला न रावणानं तिला पळवली. पुन्हा कानानं ऐकलेलं. बाईच्या जातीनं कसं घर बरं, घरातली चूल बरी, चुलीतली लाकडं बरी, हातात फुकणी बरी आणि फुकणीतनं फुकणार आपला जीव बरा. नवऱ्याचं सासू सासऱ्यांचा करावा ना बस. अव आज पोर पहिली दुसरीत गेली म्हणून तुम्ही खुश होताय. तवर आम्ही जायचो नवऱ्याच्या घरला. अव माझ्या नव आमच्या लगीन घाईत ही माणसं जमलेली. परकर फेडून माझं बुजगावनं लुगड्यात बसवलेलं. चेहऱ्यावर मी जणू महाराणीच, असा नखरा, डोक्यावर बाशिंग, मुंडावळ्या, मी जणू गौराईच. हळूच शेटजींचं बुजगावनं बघत होती. खरं म्हणजे लई हसा येत होतं. कारण ते हुशार म्हणून ऐकलेलं पण लईच छान दिसत होतं. जशी मी आलेच गोड दिसतीय. तर लुगडा शिरला किडा चावला की गचकन. चावलं गाय चावलंय. लुगडं निमर्द फिटलं. ए सावे, अगं लुगडं सांभाळता येईना होय. हा पर हायो किडा चावतोया. सासरच्या माणसांमोर हे काय वरडणं, उद्धार करू नका आमचा. आणि पोरीची जात नव सहन करावं. आणि किडा चावला तर गपातल्या अंगाला जाऊन काढ किडा, ह्यो काय तमाशा आहे. हा पर मी नाचतेच तर आमचं ते शेटजी मोहर आलं. आईला म्हण तिला रागवू नका. अहो पोरगी असली म्हणून काय किडा तिला बी चावतीयच नव. जा आज जाऊन बघा लुगड्यात काय शिरलंय ते. लुगडं माग म्या मोहर, लुगडं माग म्या मोहर. म्यात गेली किडा काढला. पण शेटजींच्या बोलण्यानं जीव नुसता फुलून आला. माझं पती परमेश्वर. लगीन झाल्यावर सासर मला कधी परक नाही वाटलं बघा. एक तर सासर हे तुझं खरं घर हे तर कायमच ऐकलेलं. त्यात मा म्हणजे लय चांगलं होतं. सागर गोट खेळा नाही तर चंपुल्याचा डाव मांडा. लय प्रेमानं हाक मारून काम सांगायचं. आमचं शेटजी मात्र सदा शाळेत मशगूल असायचं. ही मोठमोठाली पुस्तक वाचायचं. शाळेत मास्तरांचं मन लईच लाडकं होतं. नसाय काय झालंय, सारखं वाचायचं वाचायचं. कधी माझ्या संग खेळा म्हटलं काही येळ नाही असं हसायचं झालं. शेटजींकडं हा मला त्यासनी शेटजी म्हणणं लईच आवडायचं. लईच. हो शेटजी म्हणजे कसा रुबाबदार दिमाखाचा माणूस वाटतोय. शेटजींकडं त्यांच्या शाळेला असलेले मैत्र यायचे. सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरू विठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे. काय बाय वाचायचे, बोल बोल बोलायचे. त्यांचे मैत्र तसे समध्या जाती धर्माचे होते. तुमच्यात काय असतंय आमच्यात काय असतंय असली चर्चा चालू असायची. अव एक दिवस मी त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा मला कळलं शेटजीनं मामंजीनी मधीच शाळेतनं काढून घरी बी ठेवलं होतं. पर पुढं गफ्फार बेग मुन्शी आणि लेजिट साहेबांना सांगितलं म्हणून शाळा पुन्हा सुरू बी झाली. लगीन लावल्यानं साळाला जात्यात. आपण लय हुशार अशा बाता चालल्यात. वय हाय तुम्ही हुशार, पराड आणि बायकोकडे जरा ध्यान देणार का नाही. हे मी बोलायची गजग्यान संग नाहीतर ठिकरी संघ. अव एक तर दिसभर शाळा, घरात असल्यावर हे वाच ते वाच, नाही तर लवजी बुवा मांकडं दांडपट्टा ढाल तलवार कसरत शिकणं. एक दिवस मी विचारलंच दिसभर शाळा आणि बाकी वेळेला ही कसरत. इथं आमच्या संघ खेळाय कुणी बी नाही. तो मोठं असल्यावानी हसून म्हणतात कसं शेटजी. वय बुद्धीला शरीराच्या तंदुरुस्तीची जोड असेल तर जमतय सर कामधाम. बायको संग खेळणं तुमच्या कामात बसत नाही वय असं मी विचारलं आणि मामाजी तिथं आलं म्हणून धावपळच झाली माझी. आता मामांजी मोर शेटजी संग कसं बोलणार. हा परत असं मला कटाळ येत नव्हता. स्वयंपाक करायची, पाणी भरायची, झाडलोट करायची. पर शेटजीनी माझ्या संग बोलावं वाटायचं. आणि काही विचारलं का ते नुसतं हसायचं. पुन्हा राग बी नाही यायचं त्यांचा. अव एक दिवस मी घर आवरत होती. समदा पुस्तकांचा पसारा काढला होता. आता घर नीटनीटकं ठेवाय हवंच की. तेवढ्या शेटजी आलं तिथं. अगं 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 माझी पुस्तकं कशा पायी काढलीस. आता झाडलोट कराय न ग. माझं पान गेलं बघ पुस्तकाचं. घ्या पानक काय ते कंचवत पान. आता मला कठावं कंच होतं पान ते. पर काय एवढं त्या पुस्तकात. अगं चरित्र आहेत.
ये शिवाजी महाराजांचं चरित्र, यो त्यांचा फोटो. आणि हे वॉशिंग्टनचं चरित्र आहे, यो त्याचा फोटो. कोणाचा? ह्यो शिवाजी आपला होता. होय, पण हे ते परक्याचं नाव दिसतंय जणू. परका असू नाही तर घरचा. त्यानं काम केलं असेल चांगलं तर तो जगला कसा, त्याचा विचार काय, हे वाचायच हवं की. वाचून तुमच्या डोक्यात बसतंय जणू. प्रयत्न करतो या. आता हेच बघ, राईट्स ऑफ मॅन, थॉमस पेनचं पुस्तक आहे. यात माणसाचा हक्क काय, कर्तव्य काय, समद सविस्तर मांडलंय. होय, तुम्हासनी लिहता येतं. मग तुम्ही बी लिहाल का अशी पुस्तकं? लिव्हिन की. आणि लिवली तर मला वाचून दावाल. आपलं विचारलं कधी नव्हतं ते पुस्तकावरनं बोलल्यानं शेठजी बोलत होतं. म्हणलं हाच विषय घ्यावा न बसावं बोलत. शेठजी हा? मनातलं नको ते जीभ आलं माझ्या. अगं पण काय म्हणलीस ते तरी सांग. ते सांगायच हवं, तरच आम्ही रोज वाचून जाऊ. नक्की वाचून दावाल रोज. वय मग आता सांग तरी काय म्हणलीस ते. ते हा काय? म्या म्या तुम्हाला शेठजी म्हणती म्हणजे माझ्यापाशीच म्हणते. ते हसायचं लागलं. होय, राग नाही आला? नाही आला ना राग? नाही, लय आवडलं नाव. मग आता रोज वाचून दावणार? वय शेठजी वय म्हटला आणि मी गपोतीवरून पर जीव निस्ता हारकून गेला होता. या घरातून त्या घरात, या दारातून त्या दारात निस्तं घरभर फिरावं वाटत होतं. शेठजी रोज मला वाचून दावत. वाचता वाचता त्यांच्या पाहण्यातल्या 4 गोष्टी सांगत. हिंदू धर्मात आणि मुस्लिम धर्मात जो फरक आहे, ख्रिस्त धर्म माणसाचा कसा विचार करतो, जातीपातीनं आपलं कसं अधपतन होतंय ना, पण बाईला तिचा हक्क कसा देत नाही. काय बाय वाचायचो, बोल बोल बोलायचं. मी आपली जीव एक करून ऐकत बसायची. कुठून एवढं डोक्यात शिरलं माणसाच्या हे. माझा नवरा लई गुणाचा. एक दिस शेजारच्या चंद्राक्कानं विचारलं, काय चाललंय रोज दुपारचं संध्याकाळचं? काय ते वाचत्यात, मी ऐकते. ऐकून भाकर यायचे गोल का कालवनात मीठ टाकाय शिकायचीस? आता तेच वाचून धावत्यात तर का न ग ऐकू. वय वय, पोरं झाली ना म्हणजे बंद होईल समज. आता पोरं झाल्यावर बघता येईल, तवर तर ऐकन. माझं आणि माझ्या शेठजींचं जग कसं, ते वाचत्यात मी ऐकते, ते वाचत्यात मी ऐकते. यातच गुरफटून गेलं होतं. अहो कंच्या नवऱ्याला आपल्या बायकोला वाचून दावा वाटतंय, माझ्या नवऱ्याला वाटतंय मग आमचं आपलं आमचं. आता मामांजी काय बोल ना तर बाकीच्या नका चौकशा, आणि चौकशा करून उपयोग काय म्हणा. ते काय वाचणं बंद करणार नाही आणि म्हणून मी ऐकणं बंद करणार नाही. मग तेवढंच आपलं संग असायचं माझ्या. सावित्री, दिस चाललं होतं एक दिवशी त्यांच्या कंच्या बामन मित्राच्या लग्नाला गेलतो आणि घरी आलं तेच संतापून. अहो काय झालं? लगीन खाई वरात निघालिया आणि हे बामन बडबड करतात. यो म्हणजे म्या त्यांच्या बरोबर कसा म्हणून. एक बामन मोर येऊन म्हणतो कसा, ए बामणांसंग चालायचं धारिष्ट कसं आलं तुझ्यात? शूद्र जातीचा तू, तुला जातीपातीची बंधन नाहीत, बंधन धुडकावून लावतोस, आमची बरोबरी करतोस. अरे समजतोस कोण स्वतःला? 4 बुक शिकला म्हणजे जात नाही बदलली तुझी. अरे इंग्रज राजवट आली म्हणजे तुम्हाला बेताल वागण्यास मुभा मिळाली असं नाही. असं बोलला भर रस्त्यात. अव पण तुम्ही काय म्हणला? काय बोलणार, तुला बोलवतोय जातीपातीचं खूळ. अव मग तुम्ही त्यांना समजावून सांगायचं. अरे काय सांगायचं, ते लई चिडलं. तेवढ्या दाराडू बसलेलं मामनजी मोहर आलं म्हण, ज्योती आधीच आपण शूद्र जातीचे, अरे आपण त्यांच्या बरोबरीचे कसे होणार? का नाही होणार? जे हाय ते मान बाबा, धार्मिक सामाजिक जीवनात ते आपल्या मोहरच राहणार. अरे तुला शिक्षा न करता हाकलून लावलं हेच उपकार समज.
कुणाचे उपकार कुणी केले आणि कोणावर? अरे पेशवाईत हे घडलं असतं तर बंडखोर म्हणून शिक्षा झाली असती तुला. चालली असती शिक्षा, पण मी नाही ऐकून घ्यायचा. अरे तर कोणी ब्यावा आणि आम्हाला काय बी बोलावं, आमचं आम्हाला काय हाय की नाही? आम्ही माणसंच नवं. ते लई चिडलं. हा म्हणजे गप गुमान बाहेर निघून गेलं. अवा अवा तुम्ही थरथर कापताय. शांत व्हा. कसा शांत हो सावित्री? अगं बाहेरच्या नीला थडलं तर आबाबी समजत त्यांचंच खरं कसं म्हणून. हवा मा म्हणजे तुमच्या वाणी शिकलेलं नाही. होय पर काय होईल सहन नाही केलं तर? हा जीवानीशी मरण नवं मी. हवा असं नका बोलू. नाही बोल सावित्री, मी नाही सहन करणार आहे. पण समोर येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात तू तरी माझ्या संग उभी राहशील ना? वय वय राहीन तर मी तुमची बायको नव्ह का? अव तुम्ही जे कराल ते मी करणारच. तो दिस मी कधी विसरायची नाही. त्यांनी माझी साथ मागितली होती, माझ्यासारख्या आडाण्याची. मला ठावं नव्हतं मी काय करणार आहे ते. पर त्या रातीला त्यांना डोळ्यात साठवून डोळं निवलं. त्यांच्या जगण्याच्या धागदोऱ्यात माझं धागदोरं पुरतं येऊन गेलं होतं. त्यांनी माझी साथ मागितली, मला एवढं मोठे पण दिलं. शेठची मी तुमचीच आहे व असं त्यांना पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटू लागलं. त्या दिवसानंतर शेठजी शांत नाही बसलं. त्यांनी हिंदू धर्माच्या ग्रंथाचं वाचन सुरू केलं. कबीराचे दोहे, संत शिरोमणी, तुकारामाची गाथा, भागवत धर्माचे ग्रंथ, मार्टिन ल्युथरचं चरित्र, प्रोफेसर विल्सन, सर विल्यम जोन्स यांनी हिंदू धर्मावर काय लिहिलंय, झालंच तर महात्मा बुद्ध, बसवेश्वर, तीर्थंकर या धर्मसुधारकांचा अभ्यास बी झाला. रोज वाचायचं. काय वाचलं ते मला सांगायचं, मित्रांसंग बोलायचं. एक दिवस मी न राहून विचारलंच, होय व काय मिळालं एवढं वाचून? अगं हिंदू धर्मात लय अन्याय आणि ती माजली आहे. तसा हिंदू धर्म पूर्वी नव्हता. पूर्वी तो शुद्ध स्वरूपाचा होता. हिंदू धर्मात लय खुलचट चालीरीती आहेत, अंधरूढी आहेत, त्या मोडून काढायच हव्यात. कोण? तुम्ही काढणार? वय प्रयत्न करणार. अगं समधी एकाच ईश्वराची लेकर आहेत. तो ईश्वर समध्यांवर सारखंच प्रेम करतो. म्हणजे तुम्ही माझ्यावर करता तितकं? वय तितकं. अगं यो जातीभेद बामणांनी माजीवलाय. त्यांचं आपलं तेच चालू. हा उच तो नीच, त्यातून आलं हे सवळे एवढे. पण रयतेला शिक्षणापासून दूर ठेवलं का? तर स्वतःचं वर्चस्व राहावं म्हणून. स्वार्थ स्वतःचा, त्या धर्माचा, रयतेचा, समध्याचा इस्कोट केला बघ. हे दुपळे आहे मोठे पण पेशवाईत कळसाला आलं आणि इंग्रजाला घुसायला फावलं. तेव्हा यावर उपाय म्हणजे नीच समजल्या जाणाऱ्या लोकांना शिक्षण द्यायला हवं. वय अगं भेदभाव जाण्यासाठी शिक्षण हाच एक उपाय आहे बघ. तेव्हा हेच ठरलं, रंजल्या गांजल्या लोकांना शिकवायचं. वय वय म्हणजे तुम्ही शिकवा, मी बघन, भाकर तुकडा करन. पण शेठजी त्यांच्याच नादात. त्यांना बायको काय दिसना, जणू झपाटलेलं झाडच ते शिक्षणापायी. 4-2 दिवस गेलं आणि शेठजी नगराला गेलं. नगराला तेव्हा गोवंडे भाऊजी राहत होतो. शिक्षणाचा प्रसार हे एकच खूळ डोक्यात. भाऊजी यासनी घेऊन कंच्या शाळेत गेलं. तिथं कुणी फरार नावाची मॅडम शिकवत होती. यस, हे गेलं विचाराया काय शिकवावं, कसं शिकवावं. तर बाई म्हण, स्त्री ही खराचा माची आहे. तिचं शिक्षण झालं थारच घर वर येणार नाही तर नाही. आणि तुम्ही तर आपल्या बायकांना शिकवायचंही नाही. हे फार वाईट आहे. झालं डोक्यात किडा वळवळला. प्रत्येकानं आपल्या बायकोला शिकवायच पाहिजे. त्या दिवशी शेठजी घरला आलो तेच पाटी पुस्तक पेन्सिल घेऊन. म्या भाकऱ्या करून चूल आवरत होती, चुलीला पोतेर करीत होती. ते आलं, चेहरा लई उत्साहात तेजीत. आलं तसं मला हाक मारायला लागलं, सावित्री सावित्री. आले आले.
भाकर झाली या कालवण बी झालंय. हा भाकर न ग तूच ये. बया 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 बया, आज काय झालंय का शेटजींना? काय अगं बघ बघितलं? शिकवणार रे. काय लिवाया वाचाया. कुणाला? अगं तुला काय वय समद. मला वाचता येईल? तुम्ही वाचता तसं लिहता येईल? शेटजी म्हण. ते हसायचं लागलं. त्यांनी पाटी घेतली आणि त्यावर लिहिलं शेटजी. अनु म्हण. गिरीवाता. ह्या लाजन चूर झाले. म्हणलो कायो माझा नवरा, तो म्हण गिरीवाता. हा. क ख ग ग. ख हा. ग घ त थ द ध. त थ द ध. काना मात्रा येलांटी उकार आकार अन त्योच ध्यास. कला काना का का. हा. कला काना का का. बबन हात धर. मला लई कटाळा आलता, पर ते समोर बसलेलं. म्हणलं शेठजी हात धरा. हा. तर डोळा वट्टारलं. लिहतीय मुकाट. बे कंबे, बे दुने 4, बे त्रिक 8. मुद्दाम लिहिलं चुकीचं. तसं माझा हात धरला न गिरवाय लागला माझ्या संग. मी बघतच बसली त्यांच्याकडं. म्हणलं काय हो माझा नवरा का माझा पंतोजी. वाटायचं त्यांनी म्हणावं साऊ ठेव आता, हात दुखला असल. तर म्हणायचं सावित्री हात दुखला तरी चालत, पर एवढं लिहून झालंच पाहिजे. काय उपयोग या शिक्षणाचा? शिकणारा आम्ही येणं जोर तुमचंच. तर हसायचं लागलं. खरं आहे तुझं म्हणणं. मी लिवायला लागले, मी वाचायला लागले. आधी शेठजी मला वाचून दावायचे, आता एक एक वाक्य शब्द डोळ्यात फेर धरून नाचायची जणू. श्रावणातली गाणी म्हणून ती लिवाय वाटायची. सवताचं नाव लिवायची, त्यावरनं हात फिरवायची. उखाणं म्हणायची ते लिवायची. आणि बाहेर माणसं बडबड करायची. काय होणार आहे शिकून? आली मोठी बामणाच्या पोटची. परम्या लिवायची वाचायची. आधी त्यांचा प्रेमाचा शब्द मिळायचं म्हणून, पर हळूहळू गोडीच लागली लिवायची वाचायची. काही दिवस गेलं आणि मा म्हणजे त्यासनी म्हंटल, ज्योती आधीच आपल्याला शिकायची परवानगी नाही आणि तू सावित्रीला शिकवतोस. हा बा ती बी माणूसच आहे ना व. पर बायांना शिकण्याचा अधिकार नाही. पोरा शिकून बाया चंचल होत्यात, दुष्ट होत्यात, अविचारी होत्यात. आबा सावित्री शिकून दावील के समजा खोटा आहे म्हणून. अरे पर शिकून बाईच्या पदरात वैधव्य येतंय. बघू कसं येतं येते. आणि आल्यावर कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कशाला यशाची परीक्षा घ्यायाच हवी. खरं खोटं समजाय ना ग. ते लई चिडलं. मा म्हणजे गप गुमान बाहेर निघून गेलं. मी त्यासनी म्हणलं होय वा, म्हणजे म्हणतात ते खरे आहे वय. सावित्री मी तुला एवढं लिवायला शिकवलं, वाचायला शिकवलं, तरी बी तू तेच विचारतीयस. तुम्ही माझा हात हातात घेऊन बसा. अगं कशा पायी? मला लई भ्या वाटतंय. कुणाचं? धाव नाही, पण तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका. साऊ साऊ असं काय बी होत नाही. अगं ती माणसं आबांना भडकी होत्यात. तू नग घाबरस. मी हाय ना ब तुझ्या संग. त्यो दिस मातुर म्या न लिवता न वाचता घालिवला. रातभर ते मला समजावत होतं, वाचल्याला आठवण करून देत होतं. आणि सकाळ उजाडली ती जळमट टाकून. निश्चित झालं, पक्क ठरलं. म्या लिवणार, म्या वाचणार, म्या शिकणार.
आणि अशातच बुधवारात भिडांच्या वाड्यात खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या पोरींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि एकाच हल्ला कल्लोळ माजला. अहो शूद्राच नाही तर शूद्रांच्या पोरीही शिकायला लागल्या. आणि ती हो आणि ती काय सोकाल आहे हो आता. हवं काळ कशापायी सोकिवतोय, तो चालला होता शाळा बी चालली होती. आणि अशातच अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू झाली. केशवराव भवाळकर, जगन्नाथ सदाशिव, कृष्णशास्त्री चिपळूणकर, इष्णूशास्त्री पंडित अशी समधी होती कार्यकारी मंडळात. इष्णूपंत थत्ते नावाचा बामण तवा शाळेत शिकवायचा. अव आधीच शाळेच्या नावानं वरडा, तरी बी शाळा बंद पडना म्हणल्यावर या पंतोजीला त्रास द्यायला सुरुवात केली की लोकांनी. कामावर जाऊ नकोस, जाती बाहेर टाकू. एक सूर आला. तुझ्या वागणुकीचे परिणाम तुझ्या मुलांना सहन करावे लागतील. दुसरा सूर पहिल्यात मिसळला. एक का दोन घाबरला ना त्यो, शाळा सोडली की त्यानं. त्या दिवशी शेठजी घरला आलं, तेच काय करावं हा चेहरा घेऊनच नुसता भिरभिर भिरभिर झालता जीव. इकडून तिकडं तिकडून इकडं, इकडून तिकडं तिकडून इकडं. अव मिळेल दुसरा पंतोजी. वय व मिळेल दुसरा पंतोजी. वय परतवर शाळा बंद ठेवणं जमणार नाही. अहो पण मनाचं एवढं पक्क पण कसं नसतं या पंतोजींना. आता नसते की काचं मन पक्क, सहन करायला लागतंय. पर तुझं मन हाय पक्क, हाय घट. वय मी तुमची बायकून हवं का. अगं मग उद्या तूच चल शाळेत. कशा पायी. अगं 4 बुक वाचून दाव, तवर ठरल की काहीतरी. अहो नाहीतर तुला यायचं नाही व शिकवाया. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आताच ते बाहेर गेलं होतं भवाळकरांकडं. त्यांचं ना भाऊजींचं काय बोलणं झालं ठाव नाही, पण भाऊजी लगोलग घरला आलं. वहिनी उद्यापासून तुम्ही शाळेत शिकवायचं हे ठरलं. अहो मी शिकवतो तुम्हाला कसं शिकवायचं ते. ठरलं ठरलं. ते दोघं माझं काय बी ऐकून घेईनात. पुन्हा बाहेर गेलत अन दुसऱ्या दिवशी सकाळी फरमान निघालं. चला आटपा लवकर, शाळेला जायचंय. नाही म्हणवना, पर वय बी म्हणवना. ब्या पोटात ब्या वठ्ठात. अव आजवर कधी घराबाहेर पडलेली नाही म्या, आणि शाळेत जाऊन कसं शिकव बया. आता कुठं लिवाय वाचाय शिकली तर काय बालिश तर समजू स्वतःला. पर का मडणार. माझ्या शेटजींचा शबूत खाली कसा पडू देणार. नाही, मनाची तयारी करायच हवी. वय करायच हवी मनाची तयारी. मनाची तयारी केली आणि घट मनानं निघाले खरी, पर घराबाहेर पडले आणि घट मन धगधग करायला लागलं. मी खाली मान घालून चालले होते, संग शेटजी होत. हवं पर बाई माणसानं कामासाठी घराबाहेर पडायचं दिस नव्हतं ते. माणसं आजूबाजूनं चालायला लागली, टकामका बघायला लागली. कोण रे ही. डोक्यावरून पदर आणि तुरु तुरु चाललीये. फुल्यानं बाई ठेवली बिवली की काय. उलट खळलं. मी आवंडा गिळला आणि तशीच चालत राहिले. माणसं लई जागणं मागणं यायला लागली. मी शाळेजवळ पोचले तशी समजांच्या ध्यानात आलं का मी शाळेत चालली म्हणून. आणि पुण्यात वार्ता पसरली बी. हो फुल्यांनी बायकोला शाळेत शिकवायला आणली. पतनाचा कळस झाला. एक शूद्र स्त्री शिक्षिका म्हणून शिकवायला लागली. देवा कसं होणार रे आता. आणि शाळेत मोरचार पोरी बघून माझा जीव मातूर भांड्यात पडला. म्हटलं पोरींनो, शाळेत शिकवावं कसं ते काही मला ठाव नाही, पण मला जे काही येतं या ते तुम्हाला सांगाया म्हणून आली. आवाज बडबड माहेरानंतर शेठजी संगच. पर तसं आलं बोलता तर सकाळी ही शाळा आणि सांच्याला घरी शाळेत शिकवावं कसं याची शाळा सुरू झाली. अहो माझ्या शिकवण्यानं लईच आरडाओरडा व्हायला लागला. तेव्हा मी एकदा यानं म्हटलं बी, अहो माझ्या शिकवण्यानं एवढा त्रास होणार असेल तर बघा दुसरा पंतोजी, तवर करन म्या काम. अगं मी शिकत होतो तवा बी असंच वरडले होते घसा सुकवून.
अन बिन पैशाचा पण तो जी परवडणार असतो काय. शाळेला शिकवाय गेलं की खिडक्यांमोर माणसं उभं राहायची, घाण घाण शिव्या द्यायची. आता शाळेला गेल्या गेल्या दार खिडक्या बंद करायला सुरुवात केली. बंद खोल्यात नीतिबोध वाचन, वजाबाकी बेरीज, भूगोलाची माहिती, मराठ्यांचा इतिहास सांगणं अशी कामं चालू होती. आणि बाहेर शेजी मार मांग वाड्यात जायचं आणि त्यांना शिक्षणाचं महत्व सांगायचं. एक शूद्र स्त्री शिक्षिका म्हणून शिकवायला लागली. मायला माजले ते शूद्र. बाईच्या जातीला एवढा जोर बरा नाही. आत्ताच ठेचलं नाही तर नाकेवर काढतील रांडीचे. या बाईला घरी बसवणं अवघड नाही. लई चर्चा लई चर्चा. अहो बाई माणूस शिकवताय, लढा उभा ठाकलेला. पर घाबरून जमणार नव्हतं. अवा आजच्या वाणी निसर्ग राजकारणी सुटणारं कोड नव्हतं ते. स्वतःला लई अक्कल आहे समजणार रस्त्यात अजूनच छेड काढायला लागलं. कोणी बाजूनं जायचा थुंकायचा, थू. कोणी मोरणा आडवा यायचा खाकरायचा. अहो लगीन झालेली म्या बाय जीव धाकधुक बी करायचा. एक दिवस एकानं चिखूल फेकला अंगावर, एकदा एकानं दगड हाणला टाकुऱ्यात. एक दिस माग मोर 4-2 जमली. चारी बाजूनी मला अडवलं. पोटात खड्डा पडला. काय करावं. मी जीव एकवटून वर केलं तोंड आणि सुरव्याला नमस्कार करून म्हटलं, देवा म्या माझं काम करतीया. देव तुम्हाला क्षमा करू, तुमचं भलं करू. आणि मनात देवाचा आणि ह्यांच्या नावाचा जप करायला लागले. मुखात समद बाजूला झालं. मातूर शाळेला गेले तरी माझा जीव थडथड उडतच होता. आणि दुसऱ्या दिवसापासून शेठजीने माझ्या संग एक शिपाई द्यायला सुरुवात केली. कारण मी म्हण समाजाची बंधनं जुगारली नव, राष्ट्राचा अपमान झाला. अव आता एका बाईनं शाळेत शिकवणं यात पुन्हा संताप होण्यावनी काय हाय व. पर आता तर कशा बी पैकांचं बी गाव संतापते. पर हवं तेव्हा शांत राहतं याची मातूर चिड येते बघा. आता लहुजी बुवा मांग आणि राणबा महार पोरापोरीनं शाळेला आणायला लागलं, तसंच मला बी सोबत करायला लागलं रस्त्यानं. आता शाळेची कामं वाढत होती. रास्ता पेठ, येताळ पेठ, बुधवार पेठ. घरचं काम झालं का म्या लिवत बसायची, वाचत बसायची. म्या वाचायला लागले की मा म्हणजे नुसतं बघत राहायचं. त्यांच्या मनात काय हाय उलगडायचं नाही. एक दिवस मामंजींचं जेवण झालं. भांडी झाकून म्या वाचत बसले होते त्यांची वाट बघत. तर मामंजी दाराशीच जाऊन बसलेलं. ते आलं तेव्हा लई उशीर झालता. अंधाराच्या कडा पुऱ्या काळ्या पडल्या होत्या. समद गाव जणू गपचप झालं होतं, इजलं होतं. ते मामंजींना जाग बघून म्हणायला लागलं, बाबा अहो किती उशीर झाला या, झोपा आता. उशीर झालाय ना व. मग तू इतक्या उशिरानं येणार तर म्या जागलो म्हणून काय झालं. हा भाऊ तुमचं वय काय. वयाचं सोड. अरे कशा पायी नाही ती पिढा माग लावून घेतोस. पिढा वय पिढा. अरे तुला शाळेतनं काढला होता तो घातला शाळेला पुन्हा. हे चुकलं का काय माझं. अरे या घरात जन्माला येऊन तू शिकलास. सावित्रीला बी शिकवलंस. हा भाऊ म्या जे काम करतोय ते तू नग मला सांगू काय. अरे समाज जे करू नग म्हणतोय तेच तू करतोयस का. कशासाठी. अरे रोज बागत भेटाया मला माणसं येतात. आधी सरळ सीधी बोलायची, मग दमबाजी करायला लागली. आता तर मारामारी वाले भाषा. हवा कोण काय बोलत सांगा. नगा अरे काय करतोस तमाशा वाढवून. अहो कसला तमाशा आबा. अहो म्या जे काम करतोय त्याला तळागातला समाज जागा होणार आहे. होईल बाबा होईल. अरे पण माझ्या सुनाला कशा पायी उंबऱ्या बाहेर काढलं. काय झालं त्यानं.
सावित्री शिकली, शिकवायला लागली तर आम्ही बाकी बायना म्हणू शकतो चला बाहेर शिका, डोकी वापरा. अरे कशासाठी वापरा डोकी? ठेविले अनंते तैसेची राहावे, हे कळत नाही भाई तुम्हाला? उगाच ठोक्यावर ताण वडून घेताय. हा भाव काम महत्वाचं मानलंय मी. हो माणसावानी माणूस एक वरचा आणि एक खालचा कसं मानावं आम्ही? बाईलाही कमी का लेखावं? आणि एकदा काम आहे जगणं मानल्यावर बाकी विचार थांबत्यात आबा. तू न ग मला काम काम सांगू. तू कर तुला काय करायचंय ते, पण माझ्या सुनाला नेऊ न ग बाहेर. हे बघ, तुझ्या संग बोलत नाही कारण तू म्हणतो ते पटत बी. पर 4 माणसं भेटली बाहेर का धडधड वाढती या जीवाची. आबा माझा जीव गेला तरी चालत, पण आता काम थांबविलं त्याचं लय वाईट परिणाम होईल समाजावर. अरे तू कर तुला काय करायचं ते, पण सावित्री बी काम चालूच ठेवणार. एकदा घाबरला का संपलं. आता आम्ही नाही थांबू शकत आबा. ज्योती अरे काय करू र मी? माझ्यासारख्या बापानं काय करावं र? उखड्यात अडकल्या वाणी झालंय, नुसतंच घाव बसत्यात वरनं. ज्योती अरे आज मी बाहेर लोकांना कबूल करून आलोया. एक तर ती दोघं शाळा सोडत्याल, नाही तर घर. आबा वय तुला कसा बनू घराबाहेर हो? सावित्रीला मी असं कसं सांगू? पण मी आता आत रडायला सुरुवात केली. झाकलेली भांडी तशीच होती, अन गिळवना घशाखाली. ते आणि मी रातभर समोरासमोर बसून होतो. शबूत फुटना, डोळ्यातलं पाणी आटना. पहाटेचं कोंबडं आरवलं तशी म्हंटल पड जरा, सकाळला उठून घर सोडायचंय. कसली व झोप. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. आवरून 4 कापड घेऊन मामंजींच्या पायाशी मस्तक ठेवलं आणि हंबरडा फुटला. मामंजी बी रडत होत. त्यांनी मला उचलून वर धरलं. अब ज्या घरात मी शिकली सवरली ते माझं घर सोडून मी निघाली होती पुन्हा घरात न येण्यासाठी. पावलात पावला अडकत होती, पर घर सोडलं. हात उरात कालवा कालव झालती आणि बाहेर माणसं बडबड करत होती. फुल्यांनी घर सोडलं ते सोडलं, वर बायकोला घेऊन सोडलं. अरे कुठे फेडतील ही पाप? हवा आम्हीच आमची पाप मांडत होतो. यांचे मैतर आणि त्यांच्या बायको मात्र आमच्या बरोबर उभे. उस्मान भाई शेख आणि फातिमा शेख या बहीण भावांनी काय दिस त्यांच्या घरात आम्हाला आसरा दिला. माणसंच माणसांना मारत्यात आणि माणसंच माणसांना तारत्यात. हातात काय आम्हीच आमचं आणि आमचीच कामं. काही दिवसांनी आम्ही आमच्या घरात राहायला गेलो. आमच्याच घरात चर्चा झाडायला लागल्या, कामं वाढायला लागली. महारामांगाच्या पोरी बी शिकायला लागल्या. अव पर आज बी खेड्यात पोरी घरात फक्त भाकऱ्या थापताना न पोरांना सांभाळताना दिसतात. असं का होतं? समद्यांनी शिकाय हवं. तवाची एक गोष्ट आठवतीये. मी शाळेत पोरींना निबंध लिहायला सांगितला होता. रखमा असेल तेव्हा 13-14 वर्षाची. लिहून झालं तशी उठली आणि ठेक्यात वाचायला लागली. रखमा निबंधाचं नाव मी आन माझा धर्म. बामण लोक म्हणतात वेद ही आमचीच मालमत्ता आहे, आम्हीच तिचं अवलोकन करणार. तर यावरनं असं उघड दिसतया की आम्हाला धर्म पुस्तकच नाही हाय. जर वेद बामणांचा हाय तर वेद सांगतो त्या परमानं वागणं ह्यो बी त्यांचाच धर्म हाय. आम्हाला धर्म पुस्तक वाचण्याची परवानगी नाही, मोकळीक नाही.
तर धर्म पुस्तकात लिहून दिलेला धर्म आमासनी लागू होत नाही असंच दिसतंय का नाही? तर हे भगवाना, तुझकडून आलेला कंचा धर्म आमासनी लागू होतोय ते कळीव, म्हणजे आम्ही त्या परमानं वागण्याचा अनुभव घेऊ. बया 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 बया, हा मी ऐकतच राहिली. ही एवढीशी पोर बोलत होती न काय, आपण जे शिकवलं त्याचं सार्थक झालं वाटलं बघा या दिवसाला. बरं आज ते सार्थक पारला यायला गेलं या. हा वाजी 4 गाड्या निघालेली फौजच आहे जणू. गाडल्या लवकर या पिढी नाही पुरत आणि गाडून गाडून सरलं तर हाती काय बी नवरत अशी तरा झाली या. पर तवा तसं नव्हतं. इच्छार तवा गाडला गेला नव्हता. अव एक दिवस रातीला जेवण झाली, समधी माणसं आपापल्या घरला गेली. मी अंथरुण घातलं, दिवा बी बारीक केला. मंद उजेडात दिसभर काय झालं याची उजळणी चालली होती. अन मागल्या दारातनं जोरात काय पडल्याचा आवाज आला. पर शांत झालं. पुन्हा मागल्या दारातनं कुरकुर आवाज आला. अव थांबा. कोण हाय? कोण हाय? दारातनं 2 माणसं हातात कुऱ्हाडी घेऊन सावकाशात शिरत होती. त्यांच्या चेहऱ्यावरची मगरुरी अंधुक उजेडात बी लपत नव्हती. ती माणसं आत शिरली हात उगारतच. अरे हातावरा बाबानू, हातावरा. हातावरा या नाही आलो हित. मग कशा करता आला? तुमचा निकाल कराया. तुम्हाला यमाकडे थाडाया आलो आम्ही. माझा शेवट कशा करता? मी तुमचा काही अपराध केलाय का? आमचा कसला अपराध? मग तुम्ही मला का मारता? तुम्हाला मारायची सुपारी दिली या. कशा पायी? हेच तुमची शाळा शिकवण्याचं काम समाजाच्या भल्यासाठी थांबाया हवं. असं तुम्हाला बी वाटतं या? आम्हाला ह्यातलं काय बी कळत नाही. आम्हाला या कामाचे प्रत्येकाला 1000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे पैशासाठी तुम्ही मला मारणार नव? खरं म्हणजे माझ्या मरणानं तुमचा फायदाच होणार आहे. ठीक आहे, तर मग मारा मला. अरे गरीब जनतेची सेवा करणं हे मी माझ्या जगण्याचं काम मानतोय, तेव्हा त्यांच्या हातून मरण येणं हे चांगलंच की. तर मारा मला. अरे मारा मारा. शांती मनानं शेठची मराय तयार झालत. नुसता माझा श्वास ऐका येत होता. आणि त्या दोघांनी आपल्या हातातल्या कुऱ्हाडी खाली टाकल्या. ह्यांच्या पायाशी ते धावलंच. आम्ही नाही तुम्हासनी मारणार, पण ज्यांनी तुम्हासनी माराय पाठवलं त्यांनाच वर पाठवतो बघा. त्यांचं डोळं लाल लाल झालं होतं. दुःख आणि राग यांचं मिश्रण त्यांच्या डोळ्यात येत होतं. समोर काय आलतं आणि काय घडलं याचा विचार करत करत झोप कवा लागली हे कळलंच नाही. त्या मारेकऱ्यांची नावं होती धोंडीराम नामदेव कुंभार अन रोडे. दोघं बी राज्य शाळेला शिकायला लागली. मोर रोडे झालं यांचं शरीर रक्षक आणि कुंभारचं कामाचा आधारस्तंभ. त्यांनी वेदाचार हा ग्रंथ बी लिहिला. अव तवा विचार होता म्हणून मारेकऱ्यांची मन पालटली असं मला वाटतंय. अव माणूस मारून इच्छार मरतोय होय. विचार या ईशावरने सांगायचं राहूनच गेलं. शाळा चाललेली, जाता येता दाराड मुंडन केलेल्या पोरी दिसायच्या लाल आलवनातल्या. माझ्या जायच्या वाटेला रोज अशीच एक पोर मला लांब न बघायची. हळूच एक दिवस मी शाळेतनं घरी येत होती. तिनं मला पाहिलं आणि लपत छपत माझ्या मागणं चालायला लागली. घर जवळ आलं तशी पटकनी घरात शिरली. जीव जणू भांड्यात पडला तिचा. दरबार कोण बाई तू? कोणी का असे ना, रोज पाहते तुला म्हणून वाटलं, म्हणून आले. काय झालं या? जीव वाढतोय जीवात. टाकू कुठं, करू काय? नवरा कधी गेला? 2 वर्ष झाली. हे पाप त्याच्या भावाचं. ना धड उजळ माथा ना धड. भरावंसं वाटतं, नको वाटतं हे जीणं. कितवा महिना आहे? 6वा. पण अजून छळ चालूच आहे.
ती राडोशाला ओढतच आहे. तू शिकलेली कोण शिकवणार मला? सासूबाईंना काही सांगायला गेलं तर विध्वंस दोषी. फुटक कपाळ माझं, करू तरी काय? हे पोट घेऊन जगू तरी कशी? ती पोर रडायला लागली. तिला समजावत असतानाच तिथं शेठजी आलं. आम्ही करू तुझ्यासाठी काय? हं? ती पोर गेली. वय हो, हे असंच घडत असेल नेहमी. वय घडतच असन. असं म्हटलं आणि शेठजी बाहेर गेलं. पुन्हा घरी आलं ते सुन्न होऊन. सावित्री, हा काय खरं नाही भया पोरी बाळींचं. का व? घरातले पुरुषच या पोरींचा भोग घेतात. आणि वाढली पोट तर पोर जन्माला घालून मारत्यात हे करंटे. काय? अहो तर येवलीशी पोर. वय त्यांची पाप बाहेर दिसू नयेत म्हणून कोवळ्या जीवांची हत्या करतात ते. नका सांगू काय. अहो पोर काय कुणाचं पाप म्हणून जन्माला येतं? ते येतं गपगुमान. येवल्या अवल्या पोरांचं मुडद्याचं ढीग जणू नजरेला दिसत होतं. सावित्री, आपण ह्या पोरींना बाळंत व्हायला हित्ता आणूया. अहो पर कोण लावेल? काय झालंय ना लावया? आपलं पाप निस्तराया कोण उभं राहतंय म्हणल्यावर मागल्या वाट्यानं का होईना हे करणं मानतील हे लोक. पर पैका? पैका येतोय ग. मुशीचं दुकान आहे, मळा बी चाललाय. अजून नवं काम बघू. तुझं बी रजिया शिवायचं काम वाढीव. आणि शाळा? शाळा सांभाळायला शाळेची कार्यकारी समिती हाय. शाळा काय आपल्यावर अवलंबून हाय असं नाही. तेव्हा आपण आता नव्या कामाला लागाय पाहिजे. आणि बघता बघता ठरलं बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करायचं. असा आश्रम सुरू केलाय हे समद्यांच्या ध्यानात यावं म्हणून यांनी जाहिराती छापून घेतल्या. वर मोठ्या अक्षरात लिहिलं काळं पाणी टाळण्याचा उपाय. आणि मोर लिहिलं ज्या बायांचे आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिला असेल त्यांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांचेकडे येऊन बाळंत होऊन जावे. बाळंतिणीचे नाव गुप्त राखण्यात येईल. अशा जाहिराती ठिकठिकाणी लावल्या होत्या. पुण्यात तर लावल्याच होत्या, पर पंढरपूर, नाशिक, वाई, काशी अशा तीर्थाच्या ठिकाणी बी लावल्या होत्या. वय तीर्थाच्या ठिकाणाला या पोरी जीव द्याय जायच्या. बालहत्या प्रतिबंध गृह सुरू झालं आणि माझा समदा येळ त्या येवल्या पोरांच्यातून पोरींच्या जाया लागला. कामाचा व्याप वाढायला लागला होता न मामंजीनं बरं नसल्याचं समजलं. मामंजी पुरं थकलं होतं. ह्यांचं म्हणणं त्यांनी मानलं. ते घरी याया तयार झालं आमच्या. मामंजींचं करणं मला कधी काम नाही वाटलं बघा. मामंजींना भेटाया दादा माझं वडील आलतं. दादा मामंजी घरात. म्या पूर्णाचा घाट घातला. दादा जेवलं पोटभर लेकीच्या हातचं आणि बाहेरच्या खोलीत त्यांच्याशी बोलत बसलं होतं. काय म्हणते डॉक्टर? डॉक्टर काय तसं सांगतात. आपण आपलं औषध देत राहायचं. बर माझ्या एका म्हणण्याचा विचार करणार? होय करू की. असं बघा मरताना नातवंड डोळ्यांनी बघायला मिळालं असतं म्हणजे बरं वाटलं असतं. बरं मग म्या म्हणतो म्हाताऱ्याच्या इच्छेचा जरा विचार करा. होईल की पोर. अवा कवा होईल? आजवर नाही झालं आणि इथनं मोर कवा होणार? नशिबात नसल तर नाही होणार. अहो कसलं नशीब? वंशवाडा पोर न ग. कसला वंश वाढवताय? हा बालहत्या प्रतिबंध गृहातली पोरं माझ्या न सावित्रीचीच आहेत. हा असं म्हणून तुमची होत्यात ती पोरं. वय हत्यात नाही तर काय करावं म्हणा. अव दुसरं लगीन करावं. दादा हे तुम्ही बोलताय? वय
अव असल माझी पोर वांस तर तुम्हाला पोर नकोय का? दादा, माझ्या सावित्रीला वांज म्हणू नका. अव तिचा असा अपमान कशा पायी करताय? आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर म्हणले खोट ज्योतिबातच आहे आणि सावित्री म्हणली मला मूल हवंय तर लावल तिचं दुसरं लगीन. जावई बापू काय बी बोलू नका. काय बी नाही, खरं तेच बोलतोय. अव मी तिला सवत आणू शकतो तर ती मला सवता का नाही आणू शकत? तिच्या आईचं बी म्हणणं तिच्या आईचं म्हणणं तुम्हाला विचारलं नाही तर अवघात सांगू नका. मूल हवं म्हणून मी आणि सावित्री संग राहत नाही हे ध्यानात ठेवा. मी तिच्या संग लगीन केलंय, तिला आपलं म्हणलंय आणि तिनं बी मला स्वीकारलंय. या मोहर मला बोलायला लावू नका. या तुम्ही. दादा रागाच्या भरात निघून गेलं. हात म्हणजे अस्वस्थ झालं. मी त्यांच्याकडे धावलंय तर म्हण सावित्री, ज्योतीला मूल व्हाया हवं ग. दुसरं लगीन म्हणजे एवढंही प्रीत नाही पोरी, पण त्याला कसं समजावू? माझ्या मनात विचार यायला लागला, काय होईल शेठजींचं दुसरं लगीन लावलं तर? आणि मी ठरवलं शेठजींचं दुसरं लगीन लावायचं. पण ते काय माझं म्हणणं असं पटकन मानणारातलं होतं वय. अशातच काही दिवसात मामंजी गेलं. शेठजींनी त्यांच्यावर शेवटचं संस्कार केलं. मातूर 13व्याला गरिबांना अपंगांना जेवण घातलं. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटली. माझ्या मनात मातूर रुखरुख राहिली. मामंजी नातवंडाचं तोंड बघून गेलं असतं तर. आणि मामंजींच्या जाण्यानं त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा विचार माझ्या मनात जास्तच पक्का व्हायला लागला. एक दिवस तिनं सांजला अशीच विचार करत बसली असता शेठजी कुणा पोरीला घेऊन आले. तुझ्या लेकीला घेऊन आलो या. मी तिला हाताशी धरलं, जवळ बशिवलं. रडून रडून डोळं सुजलं होतं, नाक लाल झालत. नवऱ्या माग कुणा दुसऱ्याच्या कर्माचा जीव वाढत होता पोटात. नाव काय तुझं? काशी. जीव द्या निघाली होती नदीकडं. हा, तुम्ही तिथं गेलात म्हणून तिला घरला आणू शकलात. जीव एवढा सस्ता आहे वय? हा, अगं पोर नवा श्वास घ्या येत, त्याला हवं तसा जगू द्यावा. आपण केलेल्या चुका त्याने करू नये म्हणून त्याला चांगला माणूस बनवावा. आणि मुलगी झाली तर? मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय? हे बघ, तुझं पोर तू सवताच्या हाताने आमच्या वटीत घाल. आम्ही ते आमचं समजून वाढू. काशी फार बोलायची नाही. दाराड लपत छपत खालमानानं असायची. म्हणायची मी अंधारातच बरी, माझी अशुभ सावली तुमच्यावर नको पडायला. तिला खाया घालायला लागले का म्हणायची पापिणीला खायला घालण्याचं पाप का करता? दुखलं खुपलं काय होतंय कधी काय बोलायची नाही. थोड्याफार फरकानं समध्या तशाच असायच्या, पण काशी लईच कुडायची आतल्यात. काशी बाळंतीन झाली, तिला मुलगा झाला. आमच्या वटीत पोर घालून चालती झाली ती कवळी बाळंतीन. 12व्या दिवशी आम्ही घरात पताका लावला. पोराला पाळण्यात घातला. नाव ठेवलं यशवंत. खूप यश कमव असं त्याच्या कानात सांगितलं. वटीत घेतलेलं पोर आपलंच मानलं. मोर त्यानं बी यशवंत फुले म्हणून काम केलं. यशवंत आमचा मुलगा म्हणून लहानाचा मोठा झाला. बामणबाईच्या पोटी जन्माला आला म्हणून मला परका नाही झाला. पराज बी जात लईच बोलते का? तसा जादाच बोलायला लागली. अव तवा आम्ही जे बोललो जे मानून जगलो ते संपलं. अव आता कुठं लोकांची दत्तक घ्यायची तयारी होती. पर जन्माला आलेल्या त्या पोराला जात कशा पाय चिकटिवताय? कुणी म्हणतं ज्योतिबांनी मुलींची पहिली शाळा काढली. भारतात पहिलं बाल हत्या प्रतिबंध गृह सुरू केलं. सावित्रीबाई पहिली स्त्री शिक्षिका. असल तसं असल, पर तेवढंच म्हणून गप्पा व्हायचं.
तेव्हा आम्ही आमच्या खर्चानं आश्रम सुरू केला. मोर तसाच आश्रम पंढरपूरला सुरू झाल्यावर शेटजीने हितलं काम थांबविलं. शेटजी म्हणायचं, एक काम दुसऱ्याने हाती घेतलं मग आपण नव्या कामाला लागू शकतो. ते काम म्या सुरू केलं म्हणून तिथं माझीच खुर्ची राय हवी, असा आमचा धर्म नव्हता. पर आम्ही सुरू केलेली समधी कामं आज कोण हाती घेते? अव कोण घेते तेवढ्या मनापासनं? बघा. बघा, विचार करा थोडा वेळ शांत मनानं.